जय शिवराय मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, नाविन्यपूर्ण योजना सध्या सुरू आहे. या योजनेमध्ये शेळीपालन, कुक्कुटपालन, गाई म्हशी यावरती 75% अनुदान दिलं जात आहे. त्याची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्याच्यासाठी अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रिया याच्यासाठी फक्त 1 महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे लगेच तुम्ही अर्ज भरा. तर महत्त्वाची गोष्ट, यापूर्वी अनेकांनी व्हिडिओ बनवलेले आहेत किंवा नाविन्यपूर्ण योजनेचा फायदा काय, अर्ज कसा करायचा. मात्र नाविन्यपूर्ण योजनेची माहिती, त्याचे फायदे, त्यासाठी लागणारी पात्रता, अटी, कागदपत्र या संदर्भात अद्याप कोणी माहिती दिलेली नाही. तर आपण ती माहिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर तुम्ही निश्चिंतपणे कुठेही जाऊन ऑनलाईन अर्ज भरू शकता किंवा घरी अर्ज भरू शकता. अर्ज कसा भरायचा यावर सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. शिवाय तुम्ही ऑनलाईन ई सेवा केंद्रामध्ये जाऊन अर्ज भरू शकता. त्यापूर्वी तुम्हाला त्या योजनेबाबत सविस्तर माहिती असणं फार गरजेचं आहे. त्याची सविस्तर माहिती, नियम, अटी, पात्रता, कागदपत्र आणि आरक्षण, रिझर्वेशन किंवा अनुदान, कोणत्या कास्टनुसार किती अनुदान आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे कृपया हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. तर बघा, या योजनेमध्ये आपण महत्त्वाची काय काय गोष्टी बघणार आहोत. तर योजना कोणासाठी आहे, अर्जाची माहिती काय, अर्ज कसा करायचा, अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे, यामध्ये काय काय मिळणार आहे, योजनेचे फायदे काय, कोण पात्र असणार आहे यासाठी, आणि यामध्ये अनुदान काय वाढवण्यात आलेलं आहे, नवीन काय माहिती आहे, ऑनलाईन साठी अर्ज कसा करायचा, अशी थोडक्यात माहिती आहे. तर बघा, ही जी योजना आहे, या योजनेमध्ये राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि बहुप्रतीक्षित योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना खास करून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गाई, म्हशी, दुधाळ जनावरे, शेळी, मेंढी यासारख्या पशुपालनासाठी अनुदान दिलं जाणार आहे. याचं तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर मिळालं की तुम्हाला काय काय मिळणार आहे. चला पुढे. या व्यतिरिक्त कुक्कुटपालनासाठी बॉयलर किंवा गावरान तिलंग पक्षी सुद्धा दिले जाणार आहेत. त्यासाठी सुद्धा अनुदान मिळणार आहे. म्हणजे या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. पुढे चला बघा. आता या योजनेअंतर्गत राज्यातील 34 जिल्ह्यातील 351 तालुक्यामध्ये एकाच वेळी 7 योजना राबवण्यात येत आहेत. या 7 योजनांसाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. 2021 मध्ये या योजनेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले होते. त्यानुसार एकदा केलेला अर्ज पुढील 5 वर्षासाठी वैध ठरणार आहे. म्हणजेच 2026 पर्यंत तुम्ही 21 मध्ये अर्ज केला असेल तर त्याचा 26 मध्ये सुद्धा विचार केला जाणार आहे लकी ड्रॉ काढण्यासाठी. त्यामुळे 26 साठी सुद्धा पात्र असणार आहे तुमचा अर्ज. यामुळे जे शेतकरी किंवा लाभार्थी आधीच अर्जदार आहेत त्यांचे अर्ज ही मान्य धरले जाणार आहेत. म्हणजे यापूर्वी 2021 पासून तुम्ही 22 ला केला असेल, 23 ला केला असेल, 24 ला केला असेल, 25 ला केला असेल आणि यंदा 26 ला केला असेल, ते सर्व अर्ज या ठिकाणी यंदा पात्र धरले जाणार आहेत. जर तुम्ही त्या योजनेचा लाभ घेतला नसेल किंवा तुमचा नंबर त्या योजनेसाठी लागला नसेल तरच. तर नवीन अर्ज स्वीकारण्याची मुदत 3 मे 2025 पासून सुरू झालेली आहे. 2 जून 2025 पर्यंत ही नवीन अर्जासाठी मुदत आहे. तर बघा, आता कशी प्रक्रिया असणार आहे. प्राथमिक निवड प्रक्रिया ही जून 2025 पासून सुरू होईल. निवड प्रक्रियेचा कालावधी 3 जून ते 7 जून असा असणार आहे. यानंतर या निवडीत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी विंडो उघडण्यात येणार आहे. तुम्हाला मेसेज येतो, त्यानंतर तुम्ही कागदपत्र अपलोड करायचे आहे. तुम्ही पात्र ठरला आहात, तुमचा लकी ड्रॉ मध्ये नंबर लागलेला आहे असा तुम्हाला मेसेज येतो. त्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करायची आहेत. कागदपत्र अपलोड करण्याचा कालावधी 8 जून ते 15 जून असा असणार आहे. लाभार्थ्यांनी या कालावधीत आपली सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. कागदपत्रांची पडताळणी पशुसंवर्धन विकास अधिकारी किंवा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्यामार्फत केली जाईल. या पडताळणीसाठी 16 जून ते 24 जून असा कालावधी असणार आहे, म्हणजे अर्ज तुम्ही भरल्यानंतर. त्यानंतर पुढे बघा, जर कागदपत्रामध्ये काही त्रुटी आढळल्या तर त्या सुधारण्यासाठी 25 जून ते 27 जून असा कालावधी असणार आहे. तुम्हाला त्याची संधी दिली जाणार आहे की हे कागदपत्र तुमचं अपुरं आहे किंवा चुकीचं आहे, आणखी एक पाहिजे, जे काय असेल ती त्रुटी तुम्हाला मेसेज येतो. त्यानंतर तुम्ही त्यासाठी अर्ज किंवा म्हणजेच ते डॉक्युमेंट अपलोड करू शकता, सुधारणा करू शकता. त्यानंतर अंतिम पडताळणी 28 जून ते 30 जून या दरम्यान होणार आहे. या 2 दिवसात होणार आहे. अंतिम लाभार्थी यादी सुद्धा यामध्ये यानंतर प्रसिद्ध होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर अंतिम लाभार्थी यादी 2 जुलै 2025 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व अर्जदारांनी वेळापत्रकानुसार आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. योजनेच्या वेळापत्रकात काही बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच अर्जाची अंतिम मुदतही वाढवण्यात येऊ शकते. मात्र सध्या 3 मे 2025 ते 2 जून
2025 ही मुदत आहे. मुदत वाढवली की त्यावरचा व्हिडिओ बनवून आपण तुम्हाला नक्कीच पोहोचू. त्यामुळे तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून याची संदर्भातली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर बघा, अशा पद्धतीने ही योजना आहे. ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचा आहे. आणि सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. बरं, आता या महत्वाची गोष्ट, आता पात्रतेकडे आपण निघूया. पात्रता, नियम, कागदपत्र याच्याकडे निघायचं आहे. योजनेसाठी ही योजना कोणासाठी आहे, तर ही योजना दुधाळ जनावरे, शेळी, मेंढी पालन आणि कुक्कुटपालन या बाबींसाठी राबवली जाते. महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातील 351 तालुक्यामध्ये ही योजना कार्यरत आहे. त्यानंतर बघा, आता इथं हा चार्ट तुम्ही जपून ठेवा. हा जो टाइम टेबल आहे, वेळापत्रक आहे, हे तुम्ही जपून ठेवा. ह्याचा फोटो सुद्धा काढून घ्या वाटलंच तर. बघा, यासाठी वेळापत्रक काय आहे. अर्ज सुरू होण्याची प्रक्रिया 3 मेला सुरू झालेली आहे. अर्ज शेवटी समाप्त कधी होणार आहे, तर 2 जूनला अर्ज भरणे बंद होणार आहे. तारीख वाढवली तर आपण याची अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ. त्यानंतर प्राथमिक निवड यादी कधी लागणार आहे, 3 जून ते 7 जून या कालावधीत प्राथमिक निवड यादी लागणार आहे. कागदपत्र अपलोड करण्यासाठी मुदत काय आहे, किती तारखेला, 8 जून ते 15 जून. पडताळणीची प्रक्रिया काय आहे, 16 जून ते 30 जून. आणि अंतिम यादी कधी होणार आहे जाहीर, 2 जुलैपर्यंत ही यादी निकालात काढली जाणार आहे. लकी ड्रॉ काढला जाणार आहे किंवा ह्याची प्रक्रिया तुम्हाला कळणार आहे. असे हे वेळापत्रक आहे. हे जपून ठेवा, ह्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. शिवाय ह्या वेळापत्रकामध्ये बदल होऊ शकतो, त्याची अपडेट आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबली तर तुम्हाला अपडेट याचे मिळत राहतील. तर बघा, आता अर्ज कसा करायचा आहे. अर्ज तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे. ऑनलाईन अर्ज या वेबसाईटवरती जाऊन करायचा आहे. या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला तिथे अर्ज ऑनलाईन करण्याची प्रक्रिया, तिथं प्रोसेस दिसणार आहे. तर बघा, ही एक वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही पाहू शकता सविस्तर माहिती. इथं बघा, अर्जदार योजनेचा अर्ज, लाभार्थी यादी तयार करणे, स्क्रुटिनी, निवड अर्ज, कागदपत्र अपलोड आणि अंतिम निवड, अशी प्रक्रिया या ठिकाणी असणार आहे. या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सगळ्या सविस्तर माहिती मिळणार आहे. या ठिकाणी माहिती मिळू शकते. तुम्ही या वेबसाईटवरती जाऊ शकता. ही वेबसाईट काय आहे, तर mahabms.com अशी ही वेबसाईट आहे. तर आता बघा, या अशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तर कागदपत्रे काय, कागदपत्रे काय, कोणती जोडायची, त्यासाठी आधार कार्ड 712-8 उतारा, जात प्रमाणपत्र, जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर, म्हणजे नाविन्यपूर्ण योजना, शेळी, मेंढी, जनावरे, गाय, म्हैस आणि पशुपालन किंवा कोंबड्या, पोल्ट्री यासाठी अर्ज करण्यासाठी कागदपत्र कोणते असणार आहेत, आधार कार्ड 712 उतारा, 8 जात प्रमाणपत्र, जातीचा दाखला, बँकेचं पासबुक, शेतकरीचं नोंदणी प्रमाणपत्र, शैक्षणिक पात्रता जर असेल, शिक्षण झालं असेल तर, दिव्यांग, अनुसूचित जाती जमाती यासाठी याचं कागदपत्र डॉक्युमेंट आणि पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र असल्यास एवढी सगळी कागदपत्र या ठिकाणी लागणार आहेत. एवढी सगळी कागदपत्र घेऊन तुम्ही नाविन्यपूर्ण योजनेचा अर्ज भरू शकता. त्यानंतर बघा, आता या योजनेमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, तर दुधाळ गाई, म्हशी आणि वाटप. बरं, कसं असणार आहे, अनुदान कसं असणार आहे, सर्वसामान्य जे काय असतील त्यांना 50% अनुदान असणार आहे, 50% भरायचे. SC ST मधील असतील त्यांना 75% अनुदान असणार आहे, 25% स्वतः रक्कम भरायची आहे. ह्याची किंमत काय, संकरित गाय, ह्याच्यामध्ये काय काय मिळणार आहे, गाय आणि म्हैस मिळणार आहे. गायीची किंमत काय आहे, 70,000 रुपये आहे आणि म्हैसीची किंमत 80,000 रुपये आहे. म्हणजे गाय घ्यायची, म्हैस घ्यायची, या दोन्हीसाठी तुम्हाला 70 आणि 80,000 रुपये असे मिळणार आहेत. 7 दुनी 14, 140 आणि ही 10, 150 रुपये अशा ते 1.5 लाख रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर कास्टमधून असाल तर तुम्हाला 75% रक्कम भरायची आणि सर्वसामान्य मधून असाल तर 50% रक्कम भरायची आहे. त्यानंतर काय मिळणार आहे बघा, पुढचं शेळी, मेंढी हे सुद्धा यासाठी मिळणार आहे. गट रचना काय आहे, याच्यामध्ये काय काय मिळणार आहे, 10 शेळ्या आणि 1 बोकड किंवा 10 मेंढ्या आणि 1 नर बकरा असं हे तो या ठिकाणी मिळणार आहे. याची किंमत कशी ठरणार आहे, उस्मानाबादी शेळ्या मिळणार आहे तुम्हाला 1,03,545 रुपये मिळणार आहेत आणि स्थानिक शेळ्यासाठी 78,231 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. याच्यामध्ये अनुदानाचं कसं आहे, क्रायटेरिया 50% सर्वसामान्यमध्ये नसेल, खुल्या गटातील आणि जे काही कास्टमधून असतील, जातीनुसार असतील त्यांना, संवर्गानुसार, प्रवर्गानुसार त्यांना 75% भरायचे आहे. 75% अनुदान मिळणार आहे, 25% रक्कम भरायची आहे. तर नंतर कुक्कुटपालनचा प्रकल्प सुद्धा आहे. याच्यामध्ये
1000 बॉयलर कोंबड्या मिळणार आहेत. याच्यासाठी जवळजवळ 2,25,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. तर अनुदान कसं आहे, सर्वसामान्यांसाठी 50% रक्कम भरायची, 50% अनुदान, SC ST साठी 75% अनुदान मिळणार आहे, 25% तुम्ही रक्कम भरायची आहे. त्यानंतर या योजनेचा आर्थिक फायदे काय आहे बघा. सरकारकडून थेट अर्थसहाय्य, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत, सर्वांगीण विकास आणि शासकीय स्तरावरून प्रशिक्षण. बरं, यासाठी कोण पात्र ठरणार आहे, तर त्यासाठी पात्रता अशी आहे की महाराष्ट्रातील रहिवासी असावा, तो शेतकरी असावा, वय त्याचं 18 ते 65 दरम्यान असावं, 7/12 उतारा त्याच्या नावावर असावा, निवड प्रक्रियेमध्ये पात्र तो ठरावा आणि मागील 5 वर्षात त्याने या योजनेचा लाभ घेतलेला नसावा, तर तो या ठिकाणी पात्र ठरणार आहे. तर या योजनेमध्ये आता नवीन काय झालेलं आहे, तर 21 पासून ही योजना सुरू आहे, 26 पर्यंत वैध राहणार आहे. ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांचे अर्ज 26 पर्यंत वैध राहणार आहेत. पूर्वी केलेल्या अर्ज जे काय केलेले असते त्या शेतकऱ्याचे अर्ज पुन्हा ग्राह्य धरले जातील. म्हणजे तुम्ही यापूर्वी जर आपण सांगितल्याप्रमाणे जर याचा लाभ घेतला नसेल, मिळाला नसेल, तुमची निवड झाली नसेल, तर त्या अर्जाचा सुद्धा विचार या ठिकाणी केला जाणार आहे. नवीन अर्ज सुद्धा स्वीकारले जाणार आहेत. म्हणजे जुने अर्ज केले त्यांनी नवीन अर्ज करायचा का, तर करू शकता तुम्ही. गाई म्हशीसाठी अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे आणि ऑनलाईन प्रक्रिया आता करण्यात आलेली आहे. ऑनलाईन अर्जासाठी कसा करायचा आहे, या वेबसाईटवरती जायचं आहे तुम्हाला. mahabms.com या वेबसाईटवर जायचं. यासाठी अर्ज या विभागात जायचे, क्लिक करायचे, अर्जदाराची माहिती भरायची, जे काय असेल ते तुम्हाला काय पाहिजे, योजना निवडायची आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करून त्याची जे काय तुमचा कोड नंबर असेल तो कोड नंबर तुम्ही तिथं जपून ठेवायचा, प्रिंट त्याची जपून ठेवायची आहे. अशा पद्धतीने ही अर्ज करायचा आहे या योजनेसाठी. तर या ठिकाणी आजच्या योजनेमध्ये व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, या योजनेसंदर्भात कागदपत्र, किती अनुदान मिळणार, काय काय मिळणार आणि पात्रता कशी आहे ते. तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही लगेच अर्ज भरायला जावा, सगळे डॉक्युमेंट घेऊन. तुम्हाला कागदपत्र आपण सांगितले आहेत, काय काय कागदपत्र लागतात हे सुद्धा आपण तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. लावा ताकद, हो दे तुमचं कल्याण. आणि आपला व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.